वर्षावासापूर्वी धम्मग्रंथ वाचकांची कार्यशाळा संपन्न। 33 गावातील 85 धम्मग्रंथ वाचकांची प्रमुख उपस्थिती। आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे आणि मी आपल्या सोबत आहे राम बिडकर। आता पाहूया सविस्तर बातमी। अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथील शासकीय विश्रामगृह येथे वर्षावासापूर्वी धम्मग्रंथ वाचकांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख प्रशिक्षक म्हणून प्राध्यापक घोडेस्वार तर प्रमुख उपस्थिती म्हणून राजीव जाधव, सुनील सदाशिव, अर्जुनराव तायडे हे उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धम्मप्रसारक रमेश सावळे हे होते। या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्राध्यापक घोडेस्वार यांनी सांगितलं की तथागतांनी 45 वर्ष सद्धम्माचा प्रचार प्रसार केला। त्यांनी जीवनात कधीच मोठमोठ्या धम्मपरिषदा किंवा मेळावे घेतले नाहीत। त्यांनी कधी राजक्षयाची अपेक्षा सुद्धा केली नाही। सतत सद्धम्माचा प्रचार करून समस्त मानवजातीला सुखी करण्यासाठी जनकल्याणाचा एक मार्ग दिला। त्याचप्रमाणे जगमान्य विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत भगवान बुद्धांनी 45 वर्ष केलेल्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसाराचा अभ्यास करून बुद्ध आणि त्यांचा धम्म हा धम्मग्रंथ लिहिला। भारतातील विषमतावादी व्यवस्थेला समतावादी बनवण्यासाठी हा ग्रंथ फार मोलाचा ठरू शकतो। प्रत्येकाने या ग्रंथानुसार आचरण केले तर प्रत्येकाच्या जीवनात कल्याण मंगल होऊ शकते, असे अभ्यासपूर्ण मार्मिक मार्गदर्शन प्राध्यापक घोडेस्वार यांनी केले। तर कार्यशाळेला धम्मप्रचारक राजीव जाधव यांनी सांगितले की जीवनात विनय, 3 रत्न, पंचशील, अष्टशील, 10 पारमिता व उपसताचे पालन करणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे मत मांडले। नंतर सुनील सदाशिव यांनी सांगितले की धम्माचे सामूहिकरित्या आचरण केल्याने फायदा मिळत नाही, तर स्वतंत्र आचरण केल्याशिवाय धम्म आपल्याला कळू शकत नाही, असे स्पष्ट मत त्यांनी यावेळेला व्यक्त केले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते व धम्मप्रसारक रमेश सावळे यांनी सांगितले की धम्मग्रंथ वाचकांनी पंचशिलाचे तंतोतंत पालन केले पाहिजे, नाहीतर धम्मग्रंथ वाचून काहीच फायदा मिळणार नाही। त्यासाठी अगोदर धम्मग्रंथ वाचकांनी पंचशिलेचे पालन करणे महत्त्वाचे आहे। यावेळी राजस्थानमधील ML परिहार यांच्या आई वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ 84 धम्मग्रंथ राहुल शिरसाट, सिद्धार्थ सावळे यांच्या माध्यमातून उपस्थितांना वाटप करण्यात आले। या कार्यशाळेत ज्येष्ठ धम्मग्रंथ वाचक नारायण सुर्वे, अर्जुनराव तायडे, युवराज सिंगळे, गोरक्षनाथ खंडारे, संगीता सुरेश थोरात, उषा राजेंद्र वाटाणे, विनंती तायडे, नलिनी डोंगरे, विकास पवार, माजी श्रामणेर मोहन वानखेडे, दिनेश बोरकर, मंगल इंगळे, कांताबाई पाखरे, संदीप धांदे, अन्नपूर्णा शेंडे, सुनंदा बागडे, शुभांगी वानखेडे, चंद्रशील बर्डे, ज्योती खांडेकर, श्रीराम मेश्राम, संतोष मुरकुटे, दमशील मेश्राम, शशिकला गावंडे, प्रणाली पडघोमोल, रत्नदीप आठवले, गुंफाबाई लबडे, गजानन आठवले, दीपक वानखेडे, मनोहर बोरकर, राजेश चौरपगार, संजय वानखेडे, भारती इंगळे, वैशाली हेरोळे, अलका धनदर, ताईबाई तायडे, शेष कन्या वाकोडे व बबिता वाकोडे, धम्मपाल जामनिक, भक्तराज चव्हाण, डॉक्टर दिलीप खोब्रागडे, समता सैनिक दलाचे प्रमोद खाडेसह इतर ग्रंथवाचक प्रामुख्याने उपस्थित होते। या धम्मग्रंथ वाचक कार्यशाळेचे आयोजन युवा धम्मप्रचारक सिद्धार्थ सावळे यांनी केले होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समता सैनिक दलाचे सुरेश बोदळे, राहुल सावळे, अमोल हेरोळे यांनी अथक परिश्रम घेतले। बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मी राम बिडकर सह मुख्य संपादक मनोज बिळे, अमरावती।